हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी उठल्यावर थोडंसं झाडलोट झाली, त्याच्यानंतर थोडंसं वर येऊन थोडंसं वॉक करत असते मी. कारण बाहेर जायला चान्स नाही आहे. भरपूर पाऊस येतो, कधी पण येऊ शकतो आणि म्हणजे इकडचा पाऊस कोल्हापुराचं म्हटलं की नाद करायचं नाही अशी गोष्ट आहे. कधी पण पाऊस येईल आणि कधी उघाड होईल कळत नाही. मराठवाड्याकडे आभाळ वगैरे येतो, थोडंसं वातावरण होतो पावसाचा. इथं वातावरण वगैरे काही लागत नाही. अचानक पाऊस सुरू होतो, अचानक बंद होतो आणि सतत म्हणजे चालूच असतो कंटिन्युअसली. ऊन तर दिसतच नाही. तर थोडंसं वॉक वगैरे करून आले की थोडंसं जे स्टेप आहे मी जे घरीच म्हणजे जे करते मी काही गोष्टी. माझं ना आता हल्ली काही दिवसापासून जी पाठ आहे, पाठीमध्ये खूप पेन होत होतं आणि म्हणजे कंटिन्युअसली मला खूप त्रास होतो आहे. त्याच्यामुळे काही स्ट्रेचिंग मी करत आहे आणि काही थोडेफार योगासनं जे मला येतात ते मी करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात प्रथम मी देवाला हे करते, नमस्कार करते. कालचा दिवस जसा होता, आज तुम्ही मला हा दिवस दिला. तर देवाला त्याच्यासाठी आपण थोडंसं हे केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे. तर हा जो व्यायाम मी करते त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो बघा. मी मागचे 15-20 दिवस झाले तेव्हापासून करते कंटिन्युअसली. तर पाठीचा जो हे आहे भाग आहे, खूप याला हे होतो. 10 वेळा पुढच्या साईडला हे करायचं नाही, 10 वेळा मागच्या साईडला अशा प्रकारे राऊंड राऊंड करत तुम्ही असलं दररोज जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या पाठीत खूप सारा फरक पडतो. सकाळी सकाळी आपण झोपून उठलो की आपली बॉडी खूप रिलॅक्स असते. त्याच्यामुळे जो काही आपण व्यायाम करतो, जे काही आपण खातो त्याच्यामुळे खूप सारा फायदा होत असतो. थोडंफार असं करायचं, कारण सगळ्यांसाठी तर आपण सगळ्या गोष्टी करतच असतो. थोडंसं जे आपल्यासाठी आहे तेही करणं गरजेचं आहे. तर सकाळी तुम्ही योगा करा किंवा वॉकिंगला जा, जे काही तुम्हाला आवडत असेल नक्की करा. त्याच्यामुळे तुमच्या हेल्थला खूप सारा बेनिफिट मिळतो. आणि सकाळी जे आपण खातो ना, सकाळी उठल्या उठल्या लगेच जर चहा पिली तर ते आपल्याला म्हणजे योग्य नाही आहे खरं तर चहा. पण मला पण चहा आवडते आणि मी सोडू शकत नाही. मला अर्धा कप तरी सकाळी लागतोच. पण आपण सकाळी चहाच्या अगोदर काहीतरी अशा नाश्ता केला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे चहाचा काही दुष्परिणाम त्याच्यावर होत नाही. सकाळी सकाळी आपण उपाशीपोटी जे काही खातो त्याचा आपल्या आरोग्यावर खूप सारा फरक पडत असतो. तर नक्की ब्रशच्या आधी एक म्हणजे 1 ग्लास पाणी, नॉर्मल वॉटर किंवा तुम्ही गरम करून पिला तरी चालेल. तर ते केलेलं कधीही चांगलं. थोडेफार जे काही स्टेप आहे मी करत असते आणि मीही काही याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे. थोडंफार बघूनच मी करत असते. तर नंतर अंघोळीच्या अगोदर थोडंसं मी जे काही इथलं किचनमधलं आहे ते आवरून जाते. म्हणजे अंघोळ निवांत थोडी केल्या जाते. थोडंसं गरम पाणी म्हणजे मी पिते, त्याच्यासाठी मी ठेवत असते साईडला आणि पीठ मळून घेते. कारण सकाळी सकाळी थोडंसं काम आवरते मी अंघोळ केल्याशिवाय किचनमधले सगळे कामं करत नाही. पण आता सकाळी मुलांची लवकर स्कूल आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रिपरेशन करून गेलो की आपण अंघोळ केल्यानंतर चपात्या वगैरे करू शकतो. तर इथे मी जे काही करणार आहे त्याची पूर्वतयारी मी करून घेत आहे. आणि रात्री जर तुम्ही हे नियोजन करून ठेवलं ना, तर खूप तुम्हाला फायदा होतो बघा याचा. भरपूर गोष्टी तुम्ही याच्या करू शकता, फॉलो करू शकता. याच्यामुळे तुम्हाला खूप सारा बेनिफिट मिळेल. तुमच्या शरीरालाही त्या गोष्टींची सवय होऊन जाईल. भरपूर चांगल्या गोष्टी आपल्याला सवय लागण्यासाठी खूप वेळ लागत असतो आणि वाईट गोष्टींकडे आपला मन जास्त लवकर अट्रॅक्शन वाढतो आपल्या याचा. आणि स्वभाव माणसाचा आपण जसं बनवलं तसं बनवू शकतो. आपल्याला जशा सवयी आहे आपण स्वतःच लावून घेत असतो. आपण म्हणतो की ही सवय मला झाली आहे, पण ती आपण सवय मोडूही शकतो काही गोष्टींमध्ये. तर इथं मी पीठ मळून घेत आहे, कारण थोडंसं मी हे आवरून जाते. मग नंतर निवांत थोडी अंघोळ केल्या जाते मला, कारण मुलांची स्कूल आहे. पण माझं असं होतं की सगळ्या माझ्या ज्या गोष्टी आहेत ते घाई गडबडीत होतात. ना ब्रश व्यवस्थित, ना अंघोळ, ना काही दुसरे आपले जे ॲक्टिव्हिटीज असतात जे काय आहे ते मी व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं हे आवरून जाते, मग नंतर निवांत अंघोळ तरी केल्या जाते. कारण फक्त पाणी टाकून येतात मी दररोज, असंच होतं आणि मुलांचंही तसं होतं. त्याच्यामुळे सॅटर्डेला नाही होत, पण संडेला मी निदान मुलांनाही व्यवस्थित अंघोळ घालत असते व त्यांचे नेल वगैरेही कट करत असते. तर सगळ्या गोष्टी होतात. आपण जशी सवय लावली ना तशी लावून आपलं शरीर घेतो आणि नक्कीच आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात खूप सारा बदल होऊ शकतो आपण ते केला तर.
तर इथं पाणी गरम होत आहे आणि पीठ जास्त मी डायरेक्टली पूर्ण मळून ठेवत नाही, थोडंसं भिजवून साईडला ठेवते, पूर्ण मळून घेत नाही, कारण त्याच्यामुळे मी अंघोळ करेपर्यंत हे सगळं चांगलं व्यवस्थित भिजून जाईल आणि मग नंतर याला परत हे करायचं, मळायचं. आता जर मळून ठेवलं की ते थोडंसं कडक होतं, मऊ होत नाही पीठ. आणि 10 मिनटं जरी ते ठेवलं ना मग असं हे करून, फक्त एकजीव नाही करायचं, नॉर्मल असं हे करायचं फक्त आणि एका साईडला ठेवून द्यायचं आणि मग नंतर आपण 10 मिनटात ते व्यवस्थित मळलं जातं. तुम्ही नक्की करून बघा. डायरेक्टली आपण पूर्ण मळून ठेवलं ना एका साईडला तर ते एवढ्याच त्याच्या चपात्या आहे, एवढ्या छान होत नाही की जशा प्रकारे आपल्याला पाहिजे तशी चपाती म्हणजे वळत नाही आपलं जो पीठ आहे ते. पण असं जर करून ठेवलं ना तुम्ही तर नक्कीच तुमचं कणिक खूप छान मळलं जातं. तर हे साईडला ठेवून घेतलं आहे. त्याच्यानंतर आता मी भेंडी वगैरे चिरून घेत आहे. तर इथं अंघोळ वगैरे झाली, भेंडीही झाली. तर मी माझ्यासाठी जेव्हा भेंडी वगैरे बनवते त्यात टोमॅटो वगैरे टाकत असते, पण मुलं म्हणजे एवढं खायला बघत नाही, त्याच्यामुळे त्यांना शेंगदाणा लसूणची हेच देते. त्याच्यानंतर मुलं स्कूलला गेले आणि आजचा टास्क होता माझा कपडे व्यवस्थित लावण्याचा, कारण साड्या व्यवस्थित लावलेल्या गेल्या नव्हत्या. भरपूर दिवस झाले मी साड्यांचं खूप हे करत होते की व्यवस्थित ठेवणार गावाकडून आल्यापासून मी विचार करते, पण एक एक दिवस एक एक कामाला द्यायचा, कारण एकदम आपल्याला कामाचा लोड पण नको आहे. हा जो ब्लाऊज तुम्हाला दिसत आहे याला साधारण मला पूर्ण ब्लाऊज तयार होईपर्यंत 800 रुपये लागलेत. म्हणजे फॅब्रिक वेगळं, सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावर जे छोटे छोटे मोती दिसत आहेत ते माझ्या बेस्टीने म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला लावून दिलं आहे, कारण तिचा पण सेम असाच ब्लाऊज आहे आणि आम्ही भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर साड्या वगैरे ब्लाऊज एकसारखे आम्ही शिवून घेत असतो, कारण भरपूर वेळा आम्हाला ते व्हिडिओ वगैरे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सेम घेतो. हा जो वन पीस आहे तो मी माझ्या मुलीच्या शाळेत जेव्हा डान्स होता, ॲन्युअल डे होता तेव्हा मी घेतलेला. त्याच्यानंतर जेही काही महागच्या साड्या आहेत त्या आपण अशाच टाकून देतो. आता भरपूर साड्या माझ्या गावाकडे आहे, जो हा कपाट दिसतोय एवढंच गावाकडे आहे, तर भरपूर साड्या तशाच आपण पडून ठेवतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साड्यांचं नियोजन कसं करायचं. याच्यातल्या बऱ्याच साड्या मला आता बाहेर काढून व्यवस्थित एका साईडला सेट करून ठेवायच्या, ज्या नको आहे त्या एका साईडला काढून ठेवायच्या, कारण हा कपाट असा भरलेला दिसतो ना, तर मग आपण नवीन साडी घेण्यास 10 वेळा विचारही करतो की नको आहे मला साडी. भरपूर साड्या आहे आणि त्याच्यातल्या अशा साड्या असतात काही की आपण कधीच घातलेल्या नसतात आणि आपण घालणारही नाही आहे काही साड्यांना, तर त्या पडून आहे. तर काही ड्रेसेस आहे, काही साड्यांचे ड्रेसेस पण करून घ्यायचे आहे. आणि हा जो ड्रेस आहे तो आमच्या काकूंनी म्हणजे खाली राहतात त्या काकूंनी मला आणलेला. ते बाहेर फिरायला गेले होते वैष्णोदेवी जम्मू काश्मीर इकडं, तर त्यांनी तिकडून आणलेला, तोही लवकरच स्टिच करून घ्यायचा आहे. असे कपडे बाहेरचेच पडतात. आता बाहेरचे ब्लाऊज वगैरे आले की मी लगेच शिवून आपण देतो, पण आपले कपडे तसेच राहतात, तर स्टिच करून घ्यायचं आहे लवकरच. तर असं चालू असतं आणि मी ना प्रत्येक कामाला एक एक दिवस देत असते, एकदम मी काम करत नाही. हा जो तुम्हाला हे दिसत असेल मिरर समोरचा मेकअप आरशाचा, तर तो मुलीने त्याच्यावर अख्खा जो पॉन्ड्सचा पावडरचा डबा असतो पूर्ण त्याच्यावर टाकलेला. जेव्हा मी थोडा इकडे तिकडे लक्ष गेलं की मुलं असं तर काहीतरी करून ठेवतात, त्याने मी बाहेर गेले होते आणि तिनं पूर्ण घरामध्ये त्या मिररवर सगळ्याच्यावर तो सगळा पावडरचा डबा सगळा हे संपवला तिने. आणि मुलं असले की ते करणारच आणि थोडंसं त्यांनाही हे करायचं. डायरेक्टली आपण जर त्यांना रागवलो ना तर ते नक्की म्हणजे ऐकत नाही. ही जी साडी तुम्हाला दिसत आहे ना, ही एकदम ते आहेरातल्या साड्या असतात ना त्याच्यातली साडी आहे, पण ती खूप भारी आहे. अशी वेगळं जी जुनी डिझाईन होती ना, पहिले त्या साड्या निघल्या होत्या तेव्हाची ती साडी, आणि मला ती आवडली म्हणून मी ती घेऊन आले. त्याच्यावर वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मला घ्यायचा आहे जमलंच तर. तर ही साडी जेव्हाही वेअर करेन मी तुम्हाला नक्की सांगेल, ती खूप छान आहे. आणि त्याला म्हणजे घरात कोणाला आवडत नव्हती, पण त्याच्यावरची जी लेस होती ना मी ती काढून टाकली. त्याच्यानंतर तिचा लूक एकदम छान झालेला आहे. तर सगळे कपडे इकडे तिकडे आता हे करते. आणि असं होतं की आपण गावाकडे जेव्हा जातो तिकडून येतो ना, लगेच जे काही गोष्टी आहे वरती आपण तसंच कबडमध्ये टाकत असतो. 1 महिन्यात तरी मी कपाट म्हणजे व्यवस्थित लावत असते, तर परत तसाच होत होतो, पण चालायचंच आता हे सगळ्या गोष्टी.
तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मी जे सांगते, मी जे बोलते, मी जर कुठे चुकत असेल, काही होत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. किंवा मी नवीनच आहे याच्यावर. यूट्यूब हा माझा म्हणजे करिअर नव्हता. काही गोष्टी होत्या वेगळ्या, पण त्या आता मुलांमुळे मी बाहेर जाऊन काही करू शकत नाही. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे मला आवडला, म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न करते. बाहेर गेले तर म्हणजे मुलांचा जो हे आहे, त्यांचा जो टाईम आहे, स्टडी वगैरे सगळ्या गोष्टी, त्यांचं जेवण, डबा, मी सगळ्या गोष्टी अशा सोडून जाऊ शकत नाही, कारण त्यांना सांभाळणारा कोणी नाही आहे दुसरा. तर हा जो ब्लाऊज दिसतोय तो माझ्या मैत्रिणीचा आहे. तिच्याकडे सेम असला आहे दुसरा, म्हणून तिनं मलाही दिलेला. भरपूर गोष्टी आम्ही शेअर करतो. काही गोष्टी होतात ना, की आपण जे आपली जवळचे आहे, घरचे फॅमिली मेंबर आहे, त्यांना सांगू शकत नाही. त्या गोष्टी आपण एका फ्रेंडला सांगू शकतो निवांतपणे. आणि ते समोरचं जो आपलं मैत्रीण किंवा मित्र आहे ते समजूनही घेता. म्हणतात की सगळ्या नात्यांच्या पलीकडचं नातं आहे मैत्रीचं. तर तिचं आणि माझं खूप बॉन्ड चांगला जवळा. तर गेले 5-6 वर्षापासून आम्ही आता एकत्र आहोत आणि एकत्र राहू. तर व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून देणं आणि नंतर एकदम छान असा कपाट करून घ्यायचा आहे. काही साड्या गावाकडे होत्या, ह्यावेळेस आणायच्या होत्या त्याच्यातल्या काही साड्या. पण गावाकडेच फंक्शन वगैरे असतात, तिथं काय बर्थडे वगैरे असलं तर तेव्हाच मला साडी लागते. ही साडी जी आहे मला याच्यामध्ये मिळालेली आहे. आम्ही एकदा पेठ वडगावमध्ये इथं हे होता, एक स्पर्धा ठेवलेली होती, त्याच्यामध्ये ही मला बक्षीस म्हणून ही साडी मी जिंकली आहे. तर ही साडीचा ब्लाऊज मी खूप दिवसांपासून मला स्टिच करायचा आहे. अजूनही मुहूर्त निघला नाही त्या साडीच्या ब्लाऊजचा. तर असो नंतर करूया म्हटलं आता. तर ही साडी व्यवस्थित आता ठेवून सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या साड्यांचं आपल्याला पिकोफॉल वगैरे करायचं ते वरती काढून ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर भरपूर याच्यातल्या साड्या माझ्या मैत्रिणीच्याच आहे, अर्ध्या-पडद्या म्हणजे. आणि तिच्याकडे माझ्या भरपूर साड्या आहेत. अशा होतो आम्ही एकमेकींच्या साड्या मिक्स मॅच करून भरपूर वेळा घालतो. तर आता एक कपाट वगैरे लावून देते, नंतर तुम्हाला दाखवते फायनली लुक याचा. तर अशा प्रकारे सेट केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.